नमस्कार माझे लाडके मित्रांनो, यापूर्वी आपण सुलतानशाहीचा इतिहास आपण पाहत आहोत आणि यापूर्वी मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची टप्पे, मध्ययुगीन भारताची वैशिष्ट्ये, त्यानंतर मध्ययुगीन म्हणजे अर्थात सुलतानशाहीच्या इतिहासाची साधनं आणि आज विषय घेणार आहोत अरबांचे भारतावरील आक्रमण. अरबांचे भारतावर आक्रमण का झालीत हा विचार करण्यापूर्वी आपण एकदा आपल्या भारताची राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊया. की मित्रांनो, मी तुम्हाला काल बोललो होतो की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंती होती, पैसा होता, कच्च्या मालाचा मुबलक प्रमाणामध्ये पुरवठा होता, सगळं काही होतं. एक म्हणतात ना की सोने की चिडिया हा देश प्राचीन काळापासून नंदनवन असलेलं आणि प्रचंड संपत्ती असलेलं हा देश, ही भूमी. मग साहजिकच परकी लोकांचं या भूमीकडे लक्ष होतंच आणि याला कारण तसंच पुढील काळात ठरलं. कारण काय, या सगळ्या संपत्ती असलेल्या या प्रचंड असं श्रीमंत देशावर केंद्रीय सत्ता एकनिष्ठ नव्हती. या देशावर एक कुठल्या प्रकारचं संपूर्ण देशाला एका नेतृत्वाखाली कटिबद्ध करेल असा एकही राजा नव्हता. म्हणून केंद्रीय सत्ता ही दुबळी बनली होती. हर्षवर्धनापर्यंत 650 पर्यंत हा काळ चांगला टिकला, पण हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर एकही केंद्रीय सत्तेनं या देशाला एका अंकुशतेखाली किंवा एका नेतृत्वाखाली ठेवलेलं नाही. आणि म्हणून या देशामध्ये मग उत्तर भारताकडे राजपूत असतील, बंगालकडे वेगळे असतील, महाराष्ट्राकडे वेगळे असतील, खाली दक्षिणेकडे वेगळे असतील, अशा पद्धतीनं विविध राजे राजवंश यांच्या सत्ता निर्माण झाल्यामुळं हे आपापसात संघर्ष करीत असत. यांच्यात प्रचंड ताणतणाव आणि यादवी असल्यामुळे अराजकता निर्माण झाली होती. याच काळामध्ये धार्मिकता भयानक वाढल्यामुळं साहजिकच सर्वसामान्य माणसं ही भरडल्या जात होती. आणि यातूनच असं म्हटलं जातं की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन जातीचा उदय झाला. ज्यांना हे अंधश्रद्धा, ज्यांना हे धर्माचं प्राबल्य नकोशी झाले, त्या लोकांनी वेगळ्या जातीकडं आपलं जीवन व्यतीत केलं. आणि त्यामुळे पर्याय काय झालं की नवनवीन जातीचा उदय आणि पुन्हा अराजकता, पुन्हा सत्तेमध्ये असलेलं वाद, आपसातील असलेली त्यांची यादवी आणि यातून निर्माण झालेली अराजकता आणि केंद्रीय सत्तेचं दुबळेपणा, या सगळ्यामुळं या देशावर परकीय लोकांनी आक्रमण केलेली दिसतात. आणि यातच एक पहिली भर पडली ती अरबांच्या मोहम्मद बिन कासिम, ज्याला आपण उदाहरण घेणार आहोत पुढचं आपण, तर त्या अरबांच्या आक्रमणाची याला एक भरपाई पडली. आता अरबांनी आक्रमणं केली यापूर्वी आपण विचार करूया की तत्पूर्वी, आक्रमण होण्यापूर्वी अरबांचा व्यापार आमच्या भारताच्या दक्षिणेत असलेल्या श्रीलंका या देशाशी चालत होता. श्रीलंका अर्थात सिलोन. मग सिलोन देशाच्या राजाशी यांचं संबंध जास्त असल्यामुळं, कारण जाफना द्वीप बेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माणकं, मोती मिळतात आणि पाचू, मोती हे जे धातू आहे, जे मोती आहेत, ते मोती यांना ती ईश्वर स्मरणासाठी लागणारी माळ गुंफण्यासाठी, शिवाय अरब स्त्रियांना दागदागिने करण्यासाठी या मोतींचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत होता. म्हणून एक श्रीमंतीचं लक्षण, एक सुंदरतेचं प्रतीक या सगळ्या आविर्भावानं किंवा अशा पद्धतीच्या संकल्पनेतून जाफना द्वीप आणि सिलोनच्या राजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये अरब लोक वस्तूंची आयात निर्यात व्यापार करीत होते. आणि हा व्यापार जो चालू होता, तो व्यापार अरब देशातून श्रीलंकेकडे जाणाऱ्या जहाजातून. आणि मग ही जहाज कुठून जायचे, तर भारताच्या पश्चिम सरहद्दीवरच्या
त्या समुद्र तटावरून ते जायचे. म्हणून याला आपण अरबी समुद्र, अरब जेथून व्यापार करतात. प्राचीन काळापासून अगदी 600 शतकापासून अरब लोक सिलोनशी आपला व्यापार करीत होते. म्हणून अरबी लोक ज्या प्रदेशातून आपला प्रवास करतात म्हणून त्याला अरब का सागर अर्थात अरबी समुद्र पण असं नाव द्या. आणि म्हणून अरबांचा व्यापार हा श्रीलंकेशी नेहमीच होता. आणि यातनं काय झालं घटना, मग अशा पद्धतीने व्यापार चालू असताना आता मी तुम्हाला मगाशी बोललो आहे की अरबांचा व्यापार होताच, हे पहिली गोष्ट. पण भारतावर त्यांनी आक्रमण का केली त्याची कारणं मी तुमच्यासमोर ठेवतोय. पण एक लक्षात घ्या की या देशातली केंद्रीय सत्ता ही कमकुवत असल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या मालाचा पुरवठा या देशात मिळत असल्यामुळं, अधिक श्रीमंती भूप्रदेश असल्यामुळं, कदाचित याच कारणामुळं अरबांनी या देशावर आक्रमण केलं असं पण म्हणतो. आणि म्हणून मी पहिल्यांदा विचार करतो की या देशावर अरबांचं आक्रमण होण्यापूर्वी अरब हे आमच्या देशाच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे असलेल्या सिलोनमध्ये, श्रीलंकेमध्ये व्यापार करत होते. मग या व्यापारामध्ये काय कारण आहे की ज्या कारणामुळं अरबांनी भारतावरच का, सिंध प्रांतावरच का हल्ला केला? कारण याच्यापूर्वी त्यांचा व्यापार वर्षानुवर्षे चालू होता. मग त्यांना का असं वाटलं की सिंधवर आक्रमण करावं, भारतावर हल्ला करावा का वाटलं? तर त्याची काही कारणं समोर येतात, जी पुस्तकाच्या माध्यमानं अनेक संदर्भ ग्रंथाच्या आधारे आपण विचार करूया. मग पहिलं कारण असं वाटतं की अरब व्यापाऱ्यांच्या जहाजाची लूट. अरब व्यापाऱ्यांच्या जहाजाची लूट. झालं काय की गुजरात किंवा मुलतान, आजचं पेशावर, हा जो पाकिस्तान आणि गुजरातचा जो पट्टा आहे, या पट्ट्यावर राज्य होतं दाहिरचं. दाहिर हा राजा हिंदू राजा, त्याचं या ठिकाणी वर्चस्व होतं. आणि म्हणून त्याच्या ह्या म्हणण्यापेक्षा त्याच्या अखत्यारीत हा प्रदेश होता. आणि म्हणून अरब लोक माल घेऊन जेव्हा या अरबी समुद्रातनं श्रीलंकेला जात होती आणि ये जा करत होती, अशा वेळेस झालं काय की हे जेव्हा तिथून निघाल्यानंतर कुठेतरी आराम होऊन मध्य भागाचा जो 20वा थांबा होता तो सिंध प्रांताजवळ होता. आणि सिंध प्रांताजवळ हे लोक आराम करायची आणि मग पुढं दरमुकाम दरकोस करत अशा पद्धतीने, म्हणजे आता मुकाम पैप म्हणण्यापेक्षा आपलं त्यांचं जहाजाचं स्पीड तरी किती असते. म्हणून ते जहाज पहिला टप्पा सिंधवर, दुसरा टप्पा अगदी कुठेतरी कालिकत बंदराजवळ आणि तिसरा टप्पा म्हणजे त्या श्रीलंकेजवळ, अशा काहीतरी 3-4 टप्प्यामार्फत ते जात असावी असा एक अंदाज आपण घेऊया. आणि म्हणून अरब लोकांची जहाजं अशा पद्धतीने व्यापार करत होती. जाणं येणं चालू होतं त्यांचं, कित्येक वर्षापासून हा व्यापार होता. पण झालं काय, सिंध प्रांतावर आल्यानंतर यांची जहाजं साहजिकच वस्तू आणल्या असेल, माल येणं चालू असेल, कच्चा माल असेल, मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असेल, या व्यापारी लोकांना स्थानिक लोक, दाहिरचा दोष नाही याच्यामध्ये, सिंध प्रांतातले जे लुटारू असतात, छोटे मोठे चोरटे असतील किंवा त्या काळातले जे काय असतील हे लोक मोठ्या प्रमाणात त्यांची लूट करत होते. अरब थांबले की त्यांच्यावर हल्ला करायचा, त्यांची संपत्ती लुटायची, अशा प्रकारचे प्रकरण नेहमीच घडायचे. आणि म्हणून याची कुणकुण कायमस्वरूपी दाहिर राजाच्या कानावर अरबचा खलिफा वारंवार सांगायचा. आणि मग अरबचा खलिफा आणि दाहिर यांच्यामध्ये नेहमीच याच्यातनं वाद व्हायचे. आणि दाहिरची समस्या अशी होती की त्या अखत्यारीत त्याचा प्रदेश असल्यामुळं त्याला नियंत्रण त्याच्यावर प्रस्थापित करता येऊ शकलं नाही. कारण त्यासाठी अंतर्गत यादवी, त्यांच्या अंतर्गत असलेले वाद, या कारणामुळं त्या परिसरातल्या सेनापतीला, त्या परिसरातल्या अधिकाऱ्याला किंवा गव्हर्नरला या अरबांची लूट करणाऱ्या टोळींवर कंट्रोल करता आलं नाही, हे एक त्याचं कारण. म्हणून हे कारण असं बघूया, सर वुझले हेग या विदेशी अभ्यासकानं असं मत मांडलं की श्रीलंकेच्या राजानं खलिफाच्या पूर्वेकडील प्रांताचा जो राज्यपाल आहे हज्जाजकडे त्या अनाथ मुलींना पाठवले होते, ज्याच्या वडिलांचा मृत्यू श्रीलंकेत झाला होता. हे एक त्याचं कारण
त्याला जे जाणवलं होतं त्यानं ते लिहिलं त्याच्या त्या पुस्तकामध्ये. तो म्हणतो की हे व्यापार चालू असताना अरब बऱ्याच वेळेस व्यापारातनं थकून किंवा त्यांच्यातले बरीच कुटुंब त्या श्रीलंकेत वास्तव्याला होती आणि यांना त्या कारणानं त्यांच्याकडे नियम असा होता, अरब जर त्यांच्या देशात मेला किंवा वारला तर त्याचा मृतदेह त्या जहाजामार्फत पुन्हा अरबाकडे तो अरब देशाकडे पाठवला जाईल. आणि असे कित्येक अरब मेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला परत पाठवण्याची प्रथा श्रीलंकेचा राजा इमानेद्वारे करायचा. आणि म्हणून अशाच पद्धतीने एका अरब व्यापाऱ्याचं मृत्यू झाल्यानंतर त्याच्या 2 मुली आणि ते बाकीचं सगळं कुटुंब त्याचं फॅमिलीचं त्याला वापस पाठवलं. वापस पाठवल्यानंतर ते त्यांचा पहिला टप्पा कुठेतरी झाला असेल, दुसरा तिसरा टप्पा सिंधवर असताना, कारण श्रीलंकेत नाही वापस येत आहेत आणि मग त्या सिंधवर ते थांबले. सिंधवर त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांना लुटण्यात आलं. ही गोष्ट त्या अनाथ मुलींची गोष्ट खलिफापर्यंत पोचली. तिथला जो हज्जाज जो अधिकारी होता त्या हज्जाजनं तातडीनं दाहिरला कळवलं की हे असं योग्य नाही, याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा. असं या ठिकाणी सर उजले हेग यांच्या मतावर आपण या ठिकाणी विचार करूया. म्हणून पहिलं कारण आपण असं बघितलं की अरब व्यापाऱ्यांच्या जहाजाची लूट हे एक त्याला कारण ठरलं. दुसरं कारण खलिफाच्या भेटवस्तूंची लूट झाली. आता साहजिकच आहे की अरब देशाचा व्यापार श्रीलंकेशी असल्यामुळं श्रीलंकेचा राजा आणि अरबचा खलिफा यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते. आणि ज्या वेळेस त्या खलिफाचं राज्यारोहणाचं मोठा कार्यक्रम होत असेल त्यावेळेस त्या कार्यक्रमाला श्रीलंकेचा राजा मोठ्या प्रमाणामध्ये भेटवस्तू पाठवित होता. आणि म्हणून पुन्हा तेच विषय सर उजले हेग यांच्या अभ्यासावरून, आता हे माझं पर्सनल मत नाही, सर उजले हेग यांच्या मतानुसार श्रीलंकेच्या राजानं त्या खलिफाच्या वाढदिवसानिमित्त जे काय नजराणे, सोनं चांदी, जे काय हिरे माणकं जे काही पाठवले ते सगळे जहाजं श्रीलंकेतून आल्यानंतर सिंध प्रांतात मुक्कामी थांबले. आणि ही चुनचुन तिथल्या लुटारू लोकांना कळाली आणि त्यांनी ते प्रचंड संपत्ती त्यांची लुटली. आणि हा राग हज्जाजला आला. खलिफानं हज्जाजला सांगितलं, त्याचा तो सेनापती, की ताबडतोब याच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे. आणि म्हणून भेटवस्तूची चोरी झाली, भेटवस्तू चोरून नेल्या. या सैनिकांवर कुठल्याही प्रकारचं दाहीरचं नियंत्रण नाही हे वारंवार त्यांनी त्याच्या निदर्शनात आणून दिलं. पण दाहीर मात्र काहीच करू शकला नाही, कारण दाहीर हा तिथला राजा होता. दाहीरनं कंट्रोल करण्याचा आटोकात प्रयत्न केलाही असेल, यात काही असं बोलणं शक्य नाही. कारण का, मी तुम्हाला मगाशी बोललो की या ठिकाणी अंतर्गत कलह, अंतर्गत यादवी, सत्ता स्पर्धा आणि एकमेकाबद्दलची आत्मीयता नसल्यामुळं आपसातील हिवे दाव्याचा परिणामच झाला की तिथल्या लुटारू जमातीवर आमच्या दाहीर राजाला आपल्या सेनापतीच्या मार्फत नेतृत्व प्रस्थापित करता आलं नाही किंवा त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करता आलं नाही. हे त्याचं दुसरं कारण. म्हणून अरबांच्या किंवा अरब व्यापाऱ्यांच्या जहाजाची लूट हे एक कारण सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला. दुसरं कारण खलिफाच्या भेटवस्तूंची लूट झाली, हे दुसरं कारण मी तुमच्या पुढे सांगितलं. आता आपण तिसरा कारण आपण स्वतः दाहीर राजाबद्दल बोलूया की दाहीर राजा काय आहे. तर हज्जाजनं जेव्हा सांगितलं की श्रीलंकेतून आलेल्या प्रचंड हिरे माणकं घेऊन येणारा हा जहाज पूर्णपणे
त्या बंदरगावावर त्या बंदरावर लुटण्यात आलं, त्याची नुकसान भरपाई आम्हाला ताबडतोब इथल्या राजानं द्यावं, अशा प्रकारचा त्यानं एक पत्र, अशा प्रकारचा एक दूत आपला माणूस त्यांच्याकडे पाठवला की दाहीर राजाला सांगावं की ताबडतोब आमची भरपाई, नुकसान भरपाई करून द्यावी. पण दाहीरनं त्याला ऐकलं नाही. राज्यपाल म्हणजे अर्थात हज्जाज हा चिडला आणि मग त्यानं नुकसान भरपाई देत नाही, पण यावर पर्याय एकच आहे की आम्ही सिंधवर आक्रमण करू, अशा पद्धतीचं त्यानं त्याला निरोप पाठवला. पण दाहीरनं त्याला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दाहीर अगदी शांत होता. शांत होण्यापेक्षा त्याला मी मगाशी बोललो की ते आपसातील वादांमुळं हे कदाचित होऊ शकलं नसेल, असंही असेल. आता दरबारात काय घडलं याच्याबद्दल तुम्ही बोलू शकत नाही, मी बोलू शकत नाही, कारण तुम्ही आम्ही त्यावेळेस नव्हतो. पण इतिहासाच्या विविध साधनांच्या आधारे, संदर्भ पुस्तकांच्या आधारे, भारतीय इतिहासकाराने लिहिलेलं इतिहास आणि परकीय लोकांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलेला इतिहास आणि प्रत्यक्ष स्थळांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचा इतिहास, या सगळ्यांची चर्चा आपण करून जेव्हा एकत्रित एक जे हवं आहे आपल्याला तेच आपण जे काढतोय, तो गोड, ते महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी बघत आहोत. म्हणून दाहीरनं केली असेल सगळं काही, पण हज्जाजला रागच आलेला होता, असं म्हणूया आपण आता सरळ सरळ की हज्जाजला रागच आलेला होता आणि हज्जाजनं आदेश दिला की सिंध प्रांतावर हल्ला करा. आणि म्हणून सिंध प्रांतावर हल्ला करण्याची तयारी झाली. म्हणून मी तुम्हाला मगाशी पुन्हा एकदा रिपीट करतो की मित्र हो, अरब व्यापाऱ्यांच्या जहाजाची लूट हे एक कारण. दुसरं कारण खलिफाच्या भेटवस्तूंची लूट झाली. तिसरं कारण दाहीर राजानं नुकसान भरपाई दिली नाही, हे तिसरं कारण. आणि चौथं पर्यायानं सिंधवर हल्ला करण्यात आला, आक्रमण करण्यात आलं. मग आक्रमण करण्यासाठी राज्यपाल, खलिफाचा राज्यपाल या परिसरातला तो होता हज्जाज. हज्जाजनं पहिल्यांदा उबैदुल्ला या अधिकाऱ्याला सैन्यानिशी पाठवलं सिंध प्रांतावर. तो तुकडी घेऊन आपल्या सैन्याच्या नेतृत्वाखाली तुकडीवर दाहीरवर त्यानं पाठवलं. हा राजा दाहीर यानं त्याचं प्रचंड पराभव केला आणि दाहीरच्या सैनिकांसमोर उबैदुल्लाचा निभाव लागला नाही आणि उबैदुल्ला आपले सैन्य घेऊन वापस झाला. म्हणजे या ठिकाणी पहिलं जी स्वारी आहे ते उबैदुल्लाची आहे. पहिलं जे आक्रमण आहे ते उबैदुल्लाचं आहे. हा उबैदुल्ला हार खाऊन, मार खाऊन इथून वापस गेला. नंतर ही गोष्ट कळाल्यानंतर राज्यपाल हज्जाजनं पुन्हा दुसरा बुंदेला या माणसाला पाठवलं. हा प्रचंड सैन्य घेऊन मोठ्या ताकदीनं दाहीरवर चालून आला. विशाल सैन्यासह हा सेनापती प्रचंड ताकदीनं या दाहीर सैन्याशी लढला. मात्र तिथंही त्याचा बुंदेलाचा निभाव लागला नाही असं लक्षात आलं आणि म्हणून बुंदेलासुद्धा वापस झाला. म्हणजे पहिलं आक्रमण उबैदुल्लाचं, दुसरं आक्रमण बुंदेलाचं सिंधवर झालं आणि दोन्ही लोक पराभूत घेऊन वापस आले. याचा राग हज्जाजला झाला आणि हज्जाजनं खलिफाकडे मागणी केली की मला आता प्रचंड असलेला एक मोठा सेनापती द्यावा का, जो दाहीरचं कायमचं नायनाट करेल, जो सिंधवर कायमची आपली सत्ता निर्माण करेल. आणि म्हणून त्या हज्जाजच्या विनंतीवरून खलिफानं मान्यता दिल्यानंतर हज्जाजनं नियुक्त केलं तो म्हणजे आमचा सेनापती असलेला मोहम्मद बिन कासिम. मोहम्मद बिन कासिम मुळात हज्जाजचा जावई, तो त्याचा पुतण्या, मोठ्या भावाचा मुलगा, आणि त्यानं आपली मुलगी दिल्यामुळं तो साहजिकच त्याचा जावई. आणि या जावईची त्यानं रवानगी केली सिंध प्रांतावर हल्ला करण्यासाठी प्रचंड युद्ध सामुग्री देऊन. आणि तो इसवी सन 711 भारतावर पहिल्यांदा आला. आणि मग त्यानं या भारतावर कशा पद्धतीने हल्ले केले आपण आता पुढच्या टप्प्यामध्ये बघू.